खेड तालुक्यातील सर्व मित्र परिवाराच्या वतीने स्वर्गीय शरदरावांच्या स्मरणार्थ ते मैत्री चषक संपन्न झालं होतं। अगदी त्या मैत्री चषकाची जर्सी महेंद्र सावंत यांच्या शरीरावरती आपण पाहतोय, अंगावरती पाहतोय। सुंदर फटका आपण या चेंडूवरती पाहिलाय। पुन्हा एकदा निलेश इथे मात्र मैदानावरती तैनात आहे। सेट ऑन फायर, मैं भी किसी से कम नहीं, चेंडू सीमा पार, षटकार। आणि 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ज्यावेळेस संपन्न होणार आहे ना, त्यावेळेस या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा देखील संपन्न होणार आहे। सुंदर पद्धतीने हा चेंडू खेळून काढला होता, त्या चेंडूवरती कुठलीही धाव आली नाही। यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा चेंडू पेश केला होता, परंतु परफेक्ट मिडल केलं, हलक्या हाताने ढकललं। इथे बॅटच्या मधोमध चेंडू आला निलेशने आसमान दाखवलं, चेंडू सीमा पार, 6 धाबेसाठी षटकार। त्याचा इतिहास एकदा टेनिस क्रिकेटच्या पटलावरती वाचा, तो काय करू शकतो। त्याचा झेल इथे मात्र मैदानावरती ड्रॉप झालाय। श्रीहरी देखील शांत बसायला तयार नाही, चेंडू जाऊन पोहोचेल डीप मिड विकेटला, प्रेक्षक गॅलरीच्या डोक्यावरनं, सीमा पार, स्मृती चषकाचा षटकार। पुन्हा एकदा बॅटर मैदानावरती तयार असतील। यावेळेस पुढे सरसावत घरट सोडलं बाहुबलीनं, बॅटवरती चेंडू घेतलाय, आसमान दाखवलं, मैं खड़ा तो सबसे बड़ा, चेंडू सीमा पार, षटकार। पुन्हा एकदा निलेश मैदानावरती तयार, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, बाटाने बॉलचा संपर्क झाला नाही। हा चेंडू मात्र मैदानावरती डॉट आलेला आहे, निर्धाव आलेला आहे। कदाचित इथे धावा जर कमी असत्या ना, तर निश्चित स्वरूपात एक चांगली मॅच मैदानावरती प्रेक्षकांना देखील पाहायला भेटली असती, परंतु गोलंदाजांनी खर्चिक धावा खर्च केल्यामुळे एवढा मोठा स्कोर उभा राहू शकला। परंतु ह्या धावांमध्ये देखील चांगली बॅटिंग, अगदी ह्या धावा जेव्हा बनवल्या जात होत्या ना, तेव्हा मात्र मोहकल टिकणार, कोणता संघ क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये पराभूत होणार। मोठा फटका खेळायचा होता, परंतु येऊ शकला नाही। खोदकाम चांगला आहे निलेशचं, खोचक पद्धतीचा चेंडू होता, फक्त आणि फक्त एक सिंगल येईल।